नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे कार्तिक शेट्टी या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार घेतले जातात त्यांचे रजिस्ट्रेशन कसे करायचे. आता नवीन साईट या पोर्टलने जॉईन केलेली आहे. त्या साईटचे नाव आहे cmyKPY mahaswayam.gov.in. या वेबसाईटवर जाऊन एंटर अकाउंट या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला साइन अप करावं लागते. या साइन अप वरती जर आपले पहिले महास्वयम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन असले तरीही आपल्याला या CMYKPY या साईटवरती रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यासाठी आपला आधार क्रमांक येथे टाकायचा आणि सेंड OTP असे म्हणायचे. हे सेंड OTP ज्या आधार नंबर आपला आहे त्याच्यावर जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर OTP जातो आणि आपले जर रजिस्ट्रेशन झालेले असेल तर त्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण माहिती येथे फिल होते. त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा, मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकून पुन्हा कन्फर्म पासवर्ड करायचा आणि सबमिट करायचं. ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांना या पुढची प्रोसेस करावी लागते. त्यासाठी त्यांना त्यांचे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून या साईटवर अपलोड करावा लागतात. ते पूर्ण झाल्यानंतर ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते. ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपले इथे लॉगिन ID टाकायचे आहे आणि आपला पासवर्ड टाकायचे आहे. त्याच्यानंतर कॅपेच्या यामध्ये जे सांगितलेलं आहे, उदाहरणार्थ 2 अधिक 3 असे 5 होतात, तर इथे 5 टाईप करायचे आहे आणि आपला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपण कोणत्या आस्थापनेत नोकरी करणार आहोत त्या आस्थापनेचे आपल्याला अप्लाय फॉर जॉब हे ऑप्शन इथे दाखवलेले आहे. अप्लाय फॉर जॉबमध्ये गेल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी करायची आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्या कोणत्या आस्थापनेत आपल्याला नोकरी पाहिजेत आहे त्या आस्थापनेत किंवा जागा निघलेल्या असेल तर आपण त्या आस्थापनेचे नाव टाकायचे आणि सर्च बटन यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ती ॲड दिसून येते. ती ॲड दिसल्यानंतर आपण तिथे एक्सेप्ट करून त्या पदासाठी अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर येथे यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर द जॉब ज्युनियर क्लर्क असे येते. हे झाल्यानंतर आपण त्या जॉबला अप्लाय केलेला असतो. अप्लाय केल्यानंतर ती आस्थापना तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जिल्ह्याच्या आस्थापना विभागाकडे तो प्रस्ताव पाठवला जातो. तो प्रस्ताव त्यांनी पास केल्यानंतर सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे अप्रूव्हल मिळते. ते अप्रूव्हल मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांचा त्या तारखेपासून पगार चालू होतो आणि तो पगार झाल्यानंतर त्या आस्थापनेला त्यांचे दर महिन्याला 5 तारखेच्या आत अटेंडन्स टाकणे अनिवार्य आहे. ती अटेंडन्स टाकल्यानंतर त्यांचा पगार होतो. अटेंडन्स टाकताना त्यामध्ये सही शिक्का असणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती असली तरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये
घेतलेल्या उमेदवारांचा पगार होऊ शकतो. ही माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. धन्यवाद.